हे माझे पुस्तकाचे हस्तलिखित. नाही, खरोखरच फार अप्रतिम आहे. गोपाळराव या नावातच लिखाणाचा अंश आहे दिसतो. तुम्ही हे छापायचा विचार केलाय की नाही? खरोखर तुम्ही हे प्रकाशित करा. आणि तुम्ही अन्य कुठल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही आमच्याकडेच का रुजू होत नाही? अर्थात तुम्हाला प्रशस्त वाटत असेल तर. बघा काय म्हणालो होतो मी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये गुणवंतांचं नेहमी स्वागत होतं. आता तुम्ही ठरवा तुमचा काय निर्णय तो. ठरवायचं काय यात? केसरीकारांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी अशी समोरून आयती चालत आलेली असताना ती नाकारायला मी करंटा नाही. बोला, कधीपासून करू कामाला सुरुवात? आज, आत्ता, ताबडतोब. काम करणाऱ्याला मुहूर्त शोधायची काय गरज? आत्ता तुमच्या नोकरीची सगळी औपचारिकता पूर्ण करूया आणि कामास लागूया. कसे? हो, धन्यवाद. धन्यवाद. बाकी हे नवे गृहस्थ गोखले कामाला तरतरीत आहेत अगदी. फार हुशार माणूस शोधून आणलात तुम्ही. ही अशी पारखी नजर हवी उत्तम माणसं हेरण्यासाठी. हे असे गुणीजन आपल्याला जोडले जातील तशी आपली ताकदही वाढत जाईल. ध्यानात ठेवा आगरकर. अगदी खरंय तुमचं बळवंतराव. पण तुम्हाला सांगतो, त्यांना बघता क्षणी त्यांच्या हुशारीची चुणूक मला दिसली होती. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. त्यांच्या येण्याने आपल्या चमूला बळ वाढलेलंच. बरं, वासुदेवराव केळकरांचं परिपत्रक पाहिलं की नाही? आपण जे कपाट घेण्याविषयी बोललो होतो तो विषय. तुम्ही निवडलेलं 20 रुपयांचं कपाट म्हणे महाग वाटलं गोळ्यांना. तुमचं काही बोलणं झालंय का? महाग वाटतंय? आणि हे आत्ता सौदा पक्का झाल्यावर सांगतायत का ते? सौदा झाला? कधी? अहो बळवंतराव, मी शब्द देऊन आलोय त्या दुकानदाराला. कुठल्या तोंडानं नकार देऊ आता? मला केळकर म्हणाले तुमची बोलणी झाली आहे फक्त. मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं होतं की सौदा पक्का झालाय. इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या चांगल्या वस्तू मिळतात. बळवंतराव, 20 रुपयाला कपाट आणि 15 रुपयाला सोफे मिळतात. आता हे त्यांना महाग वाटत असेल तर कठीण आहे. बोलण्या ऐकण्यात गैरसमज झाला असेल काहीतरी. बघूया चला. बोलण्यात गैरसमज नव्हता, ऐकण्यात तो सोयीस्करित्या झाला एवढं मात्र खरं. तुम्ही जरा शांत व्हा. आपण गोळ्यांशी बोलूया हा विषय. बोलूच. नाही, बोलायलाच हवं. पण फक्त कपाटाच्या खरेदीच्या बाबतीत नाही. गोळ्यांनी कोणालाही न सांगता प्रयोगशाळेसाठी जो खर्च केला आणि ज्याचा हिशोब लिहून ठेवला नाहीये ना, त्याबाबत बोलू. नामजोशींनी स्वतःच्या जबाबदारीवर कोणाचीही संमती न घेता त्यांचे मित्र शंकर रानडे यांच्या संस्थेच्या निधीमधून 200 रुपये उसने दिले, त्याबाबत बोलू. हे जर असंच होत राहिलं बळवंतराव, तर संस्थेचा गाडा कसा सुरळीत चालणार आहे? त्याची चाकं कर्जाच्या चिखलामध्ये नेपी रुतून राहतील. नाही, आपण भले भारावून जाऊ हो. हे सगळं सुरू केलंय, एवढा डोलारा उभा केलाय. पण व्यवहाराच्या बाबतीत जर असंच चालू राहिलं तर हे सगळं कोसळायला वेळ लागणार नाही. ताई, हे बघा, नव्यासारखी लखलखते अगदी. वा, सुंदर. हाय ग वहिनी, जरा हे पोहे निवडून झाले ना माझे की मग लगेचच लाडवाचं बेसन भाजायला घेते. फक्त तुमचं तेवढं आटपलं म्हणजे मला वरच्या डब्यातलं बेसन काढून द्याल. हा हो. बघता बघता नवरात्र आलं सुद्धा आणि दिवाळी पण आहेच की तोंडावर. घरात पोरं 3-3 आणि करणाऱ्या बायका फक्त आपण दोघी. गडबड आहे सगळी. मी काय म्हणते, आता सणवार आहेतच तोंडावर, तर आपण सुद्धा या 1-2 दिवसात जाऊन आपल्यासाठी खणबिण घेऊन टाकू.
मला कृष्णेसाठी नवं परकर पुलक घ्यायचंच आहे आणि या दोघांसाठी सुद्धा छान बंड्या शिवायला टाकू. एकसारख्या शिव या दोघांना शोभून दिसतील अगदी, नाही? वहिनी, काय हो, लक्ष कुठे आहे? काय झालं? नाही काही नाही काय झालं? ताई, ते सासूबाईंची 3 पत्र येऊन गेली पैसे पाठवण्याच्या संदर्भात. खाणारी 10 तोंड आणि कमवणारे मात्र हे एकटेच. कसे आणि कुठे पुरे पडतील सांगा मला. तिथे दिराच्या शिक्षणाचा खर्च आहे आणि इथे घरातला वाढता खर्च. खर्चाच्या दोन्ही टोकांचा मेळ सांगताना जीव मेटाकुटीला आलाय अगदी. चालायचंच हो, संसार म्हटला की हे सगळं आलंच. कधी असे दिवस तर कधी तसे. सणावाराच्या तुम्ही अशा खिन्न नका होऊ बाई. खिन्न नाही हो, पण मनात घोळत होतं. यशवंताची पहिली दिवाळी आहे की नाही. फार काही अशी हाऊस माऊस म्हणून नाही, पण एखादा नवा कपडा असावा त्याच्या अंगावर असं. पण तिथे त्यांना असं वाटेल की सासू कष्टात दिवस काढते, पाठवायला पैसे नाहीत आणि सून इथे मात्र सणवार साजरी करते. आता त्यांना काय आणि कसं सांगू. इथे माझ्या बाळासाठी साधी नवीन बंडी घ्यायला देखील पैसे नाहीत आमच्याकडे. यशोदा, हे आज लवकर आले. यशोदा, जा बघा. आले आले. अहो, हाक मारलीत तुम्ही आणि लवकर आलात. ऐकलंय मी सगळं. अहो, आपल्या अपत्याचा पहिला सण आणि तुम्ही चिडू नका बरं. मला काही ठाऊक नाहीये का. मी आपलं परिस्थिती यशोदाबाई, परिस्थिती बोल लावते. चारी बाजूनी कोंडी झाल्यासारखं वाटतंय. विष खायचं म्हटलं तरी हातात दमडा नाही अशी अवस्था आहे. अहो, भरल्या घरात असं अभद्र बोलू नये. काय करताय तुम्ही? नका ना इतका संताप करून घेऊ. माझं ऐकून घ्या तुम्ही. अहो, हे घे आणि यशवंताला कपडे शिवायचे. मानाचं उपरण आहे. याला फाडून बाळाच्या अंगावरचे कपडे शिवू म्हणताय तुम्ही? या कपड्याची जर त्याला बोचणार नाही, पण माझ्या मनाला हा बाळ अंगारखा बोचत राहील त्याचं काय? हौस मौस काही इतकी महत्वाची आहे का की हीच पारख केली का तुम्ही यशोदेची? सांगा ना, हीच पारख केलीत का माझी? तुझ्या अपत्याचा पहिला सण यशोदा, आणि हौसेने एक साधा कपडा शिवता येत नाही तुला. यासारखं दुर्दैव काय असेल अजून? माझं अपत्य? मला काय एकटीला करायचे का त्याची हौस मौस? हे काय आहे हे दिसत नाहीये का मला? तुमचं काळीजातून किती जळतंय ते. हौस मौस काय होत राहते हो. सणवार काय येत जात राहतात. आणि येईल असा एक दिवस येईल जेव्हा तलम रेशमी वस्त्राचा अंगरखा आपल्या बाळाच्या अंगावर असेल. पण छत्रपतींनी तुम्हाला दिलेलं हे उपरण आहे हो, मानाचं उपरण आहे. याला मी नाही काही बाई होऊ द्यायचे. याला मी अगदी जीवापाड जपेन. कशामध्ये जीव अडकवतेस यशोदा? अगं मला काय उपयोग आहे याचा? वापरणार तरी आहे का मी हे? आणि हे बघ, मगाशी रागाच्या भरात मी बोललो असेल, पण खरंच याचा अंगरखा शिव यशवंताला शोभून दिसेल त्याला.
आणि बापाचा मान त्याच्या खांद्यावर बघताना मला कौतुकच वाटेल ग. मी खरंच सांगतो, हे घे आणि आणि त्याला शांत व्हा तुम्ही. बसा इकडे. बसा तुम्ही आधी. हे घ्या पाणी. सावकाश. गोपाळरावांचा खोकला बळावलेला दिसतोय. ते काही नाही. उद्या पहिले काम म्हणजे त्यांची प्रकृती तपासून औषधे बदलायची असतील तर जरा बघावे लागेल. गोपाळराव, भाऊजी. आवरलं का? गोपाळरावांचं निघायचंय म्हणावं. हो, तुम्ही अजून घरी? आम्ही एकत्रच जातो ना नेहमी. ते येथे असताना मी कसा पुढे जाईन? अहो, ते तर केव्हाच निघाले. मला वाटलं तुम्ही देखील. कधी निघाले? केव्हाच. न्याहारी नाही, काही नाही, गडबडीत निघाले अगदी. बर. भाऊजी, रात्रभर यांना काही धड झोप लागली नाही. अस्वस्थच होते ते. सकाळी देखील लवकर उठले आणि आवरून निघाले. म्हणजे माझी पारोशीची कामं चालूच होती, तोवर हे तयार होऊन निघाले. मी विचारलं त्यांना, काय हो? तर म्हणाले महत्वाचं काम आहे. पण काय ते नाही सांगितलं, तसेच निघाले. भाऊजी, काय झालं? तुमच्या डेक्कन सोसायटीत काही झालं का? काहीही झालेलं नाही. तुम्ही काळजी करू नका. असेल काही खासगी काम म्हणून पुढे गेले असतील. येतो. हे काय? कसलं पत्र आहे? राजीनामा आहे. अहो, पण का? इथल्या सदस्यांचा माझ्यावर विश्वास दिसत नाही आता, म्हणूनच हा राजीनामा तो व्यवस्थापक मंडळासमोर ठेवावा. गोपाळराव, तुम्ही शांत बसा आधी आणि मला सविस्तर सांगा नक्की काय झालं. हे बघा, माझा निर्णय झालाय, त्यामुळे याबाबत चर्चा करावी याची गरज मला भासत नाही. आणि अजून एक, त्या दुकानदाराला मी कबूल केलं होतं सोफा आणि कपाट घेऊन जाईन म्हणून, परंतु आता आपण निर्णय बदललाय, त्यामुळे त्याला ते परत घेऊन जायला सांगतो. हां, आणि निश्चिंत असा, ते घेऊन जाण्यासाठी गाडी आणि हमालाचा जो खर्च येईल तो मी स्वतःच्या खिशातून करीन. परंतु माझी एक मागणी. बोला, काय मागणी? गोळे आणि नामजोशी यांनी कोणालाही न विचारता जो खर्च केलाय त्याबाबत मंडळाने चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा. अहो गोपाळराव, काय बोलताय तुम्ही हे? बळवंतराव, अहो तुम्ही तरी समजून सांगा. अहो, संस्था चालवायची म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. त्यासाठी तडकाफडकी असा राजीनामा द्यायचा का? राजीनामा? गोपाळराव, कपाट आणि सोफा या क्षुल्लक गोष्टींच्या खरेदीवरून बाचाबाची झाली म्हणून राजीनामा दिलात तुम्ही? हे म्हणजे साप समजून भुई धोपटण्यासारखे झाले. हा घ्या परत, निकेराच्या टोपलीत टाका जा. क्षुल्लक? तुमच्यासाठी क्षुल्लक गोष्ट असेल बळवंतराव, परंतु माझ्यासाठी फार गंभीर आहे हा मुद्दा. हा माझ्या नैतिकतेवर हल्ला आहे असं मी समजतो. कसला हल्ला?
हल्ला शत्रूवर करतात आगरकर. तुम्ही आमचे शत्रू कधीपासून झालात? तर काय नाही, मगापासून बघतोय गोपाराव एखाद्या क्रोधाग्रस्त आल्यासारखेच वागतायत. आलेच आहेत हे राजीनाम्याचं अग्निअस्त्र पाजळत. दुर्दैव आपटे, दुर्दैव. आपल्या डोळ्यात देखत सर्व काही घडत असताना जणू काही घडतच नाहीये अशा आविर्भावात वावरणं सोपं असतं. असो, यावर अधिक चर्चा करण्याची मला गरज वाटत नाही. हा राजीनामा स्वीकारा आणि मला मुक्त करा. हो, काय सारखं राजीनामा राजीनामा लावलंय? नाही नाही गोपाराव, हे असं धमकी देणं बरोबर नाही, सांगून ठेवतो. राजीनामा माझ्या पिशवीत नाहीये आपटे, इथे तुमच्या समोर आहे. त्यामुळे ही धमकी नक्कीच नाही. मी राजीनामा दिलाय, स्वीकारायचं की नाही हे तुम्ही ठरवा. नाही हे बघा तुम्ही गोपाराव, जरा शांत व्हा आपटे. आणि गोपाळराव, तुम्ही जरा मुख्यतः शांत व्हा. या चला बसा. राहू द्या बळवंतराव. आम्ही अजून तुमचा राजीनामा स्वीकारलेला नाही. तुम्हाला तुमच्या खुर्चीत बसावे लागेल. या 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 बसा बसा बस बसा. आगरकर, कारण काहीही असो, असं डोक्यात राख घालून विचार करणे योग्य नाही. अशाने तुमचीच प्रतिमा मलिन होणार नाही का? असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका, माझे ऐका. बळवंतराव, मी खरंच धमकी म्हणून हा राजीनामा पुढे करत नाहीये. इथल्या कारभारातल्या अनेक गोष्टी मला खटकू लागल्यात, म्हणून मला असं वाटतंय की मी इथे थांबावं. आणि फक्त धमकी म्हणून मी अशा गोष्टी करणार नाही. खटकणाऱ्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते, त्यातून काही मार्ग निघतोय का हे पाहता येतं. शांत व्हा तुम्ही. जरा कमी झाला का राग? हा असा राग घेऊन जर तालमीत गेले असते तर किमान 4 पैलवानांना चित करून आले असते. बरं, वाक्यमीमांसाचं काय झालं? होईल पूर्ण लवकरच. होळकरांना दाखवायला घेऊन जाईन असं म्हणतोय. उत्तम. मी यावे का बरोबर? आलात तर बरं होईल. येतो मग. आपण आपापल्या कामाला लागायला हरकत नाही. हे खाजगीकडील हिशोब. या या बसून घ्या. आज सोबत बळवंतरावही आलेत. म्हणजे आज अगदी अव्वल योग दिसतोय आमच्या ग्रहात. बोला, काय काम काढलं? हे वाक्यमीमांसाचं पुस्तक पूर्ण झालं होतं, म्हटलं आपल्याला एकदा दाखवावं. गोपालराव, माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून एक विचार घोळतोय. मराठी लेखकांची पुस्तके विकत घेण्याचा माझा मानस आहे. आपण सुरुवात आपल्यापासून केली तर? फारच उत्तम विचार आहे. लेखकांना राजाश्रय मिळाला तर सन्मानच मिळेल त्यांना. आपण आपली वाक्यमीमांसा आणि विकार विलसित या पुस्तकांच्या 500 प्रती इंदूरच्या वाचनालयासाठी पाठवून द्या. या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे
ती गुप्तेंशी बोलून ठरवून घ्या. आपण निश्चिंत असा. आपली इच्छा म्हणजे आमच्यासाठी आज्ञा आहे ती. मी लवकरात लवकर पुस्तकं इंदूरला पाठवण्याची व्यवस्था करतो. धन्यवाद.